Hello dear students, myself Pramod sir and you welcome to परिवर्तन लर्निंग सेंटर. तर विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 42 पासूनचे पुढचे जेवढे राहतात तेवढे, म्हणजेच कुठं 42 पासून बघा क्वेश्चन नंबर 42 पासून क्वेश्चन नंबर 50 पर्यंत आपण सोडवणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये टोटल 50 प्रश्न आहेत ते या व्हिडिओ लेक्चर मध्ये आज आपण पूर्ण बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. तर विद्यार्थी मित्र चला आपण पुढे बघूया. हा जो शब्द आहे या शब्दासाठी आपल्याला हा शब्द दिलेला आहे, तर त्याच भाषेमध्ये या शब्दासाठी यापैकी ऑप्शन मध्ये कुठले येणार आहे? बरोबर आहे, शब्द दिला तो लिहून घेऊ आपण. काय दिले आपल्याकडं? एन ए, त्यानंतर एन ए आर जी आर यू आर आणि पुढे दिलेला आहे आपल्याकडे ई डी. हा जो शब्द आहे याच्यासाठी काय दिले आपल्याला ते लिहायचंय. तर GRAND आणि पुढे आहे EUR हे दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे असे जेव्हा शब्द दिले जातात तेव्हा काय करायचं असतं, याला द्यायचे असते नंबरिंग. याला देऊ आपण 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 नंबर 7 नंबर 8 नंबर. बरोबर आहे. त्याच प्रकारे आता बघा या ठिकाणी जी बघा किती नंबरला आलेलं आहे. आता याच्यामध्ये R डबल झालंय यानंतर अजून काय डी नाही, एकच नंबर डबल झालाय. तर काय करायचं, इथून नंबरिंग द्यायची. जी बघा किती नंबरला आहे, तर जी दिला आपण 4 नंबरला, इथं दिला 4. आर बघा किती नंबरला आहे, आर दिला आपण 5 नंबरला. त्यानंतर आर झाला. आता आहे ए बघा किती नंबरला आहे, 1 नंबरला. आर आपल्याला 3 नंबर द्यावा लागेल. आरला इथं 3 नंबर, हा 3 नंबरवाला आर दिला. त्यानंतर ए आहे, ए बघा ए डबल झालाय का कुठे, ए दिला 1 नंबरला आणि ए झाला. एन बघा एन किती नंबरला आहे, दिसते का तुम्हाला? मी असं का एन 1 नंबरला आहे, आर 2 नंबरला, सॉरी इथं ए 2 नंबरला आहे. बरोबर आहे. आणि एन आहे 1 नंबरला. ठीक आहे, 1 2 3 4 असं लिहिलं. त्याच नंतर आता कसं आहे आपल्याला डी बघा किती नंबरला दिले, डी दिले 8 नंबरला, इथं 8 नंबरला. ई बघा 7 नंबरला दिले का, 7 नंबरला. यू बघा 6 नंबरला दिले का, 6 नंबरला. आणि आर बघा किती नंबरला दिले, आर शेवटचा एक आर राहिलेला आहे. तर आर अगोदर 3 वाला घेतलेला आहे आपण, 3 नंबर. आता राहिला 5 नंबर वाला, तर आर घेतला इथं 5 वाला. म्हणजे 5 6 7 8 1 2 3 4 असा सिक्वेन्स या अक्षरामध्ये लावलाय. मग तसाच सिक्वेन्स या अक्षरामध्ये लावायचा. आपल्याकडे काय दिले, एस ई बघा शब्द आपण काय करू, लाल अक्षरामध्ये घेऊया, लाल भडक आहे का नाही. तर दिले आपल्याकडे काय, SERPEVRE हा जो शब्द दिलाय याला लिहायचा आपल्याला कशा वेगळ्या भाषेत. ह्याला नंबर देऊ 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर आहे. मग याला कसं लिहायचं आपल्याला, तिकडच्या भाषेमध्ये लिहायचं. इकडच्या भाषा म्हणजे काय, इथं अगोदर 4थ्या नंबरचा, नंतर 3ऱ्या नंबरचा, नंतर 2ऱ्या, नंतर 1ल्या नंबरचा अक्षर आलं पाहिजे, नंतर 8व्या नंबरचं, नंतर 7व्या, नंतर 6व्या, नंतर 5व्या नंबरचं. मग बघा 4थ्या नंबरचं काय आहे, 4थ्या नंबरचं पी आहे, पी लिहिलं. 3ऱ्या नंबरचं काय आहे, आर आहे. 2ऱ्या नंबरचं काय आहे, ई आहे. 1ल्या नंबरचं काय आहे, ई आहे. बरोबर आहे. 1ल्या नंबरला पण ई आहे ना. हे लिहितानाच आपलं चुकलं, यस आहे इथं, सॉरी यस आहे सगळ्यात अगोदर, इथं यस आहे. बरोबर आहे. तर इथं 1 नंबरला यस येणार, रिझर्व. अरे प्रश्न कुठं पळाला आपला, प्रश्न नंबरचा 42. बरोबर आहे. इथं यस आहे, 1 नंबरला यस आहे, यस घेतला. त्यानंतर बघा 8 नंबरला काय, ई आहे. 8 नंबरला ई. 7 नंबरला काय आहे, 7 नंबरला आर आहे. 6 नंबरला बघा व्ही आणि 5 नंबरला बघा 5 नंबरला ई आहे, 5 नंबरला ई. तर हा जो शब्द तयार झालाय प्रिझर्व शब्द कुठं दिसतंय का बघा तुम्हाला, तर ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसत आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 42 आन्सर आले आपल्याकडं. प्रश्न क्रमांक 42 आन्सर काय आहे, प्रिझर्व, ऑप्शन नंबर 4. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न सोडूया. बघा पुढचा प्रश्न आपल्याकडे दिलाय, टीचर साठी आपल्याला हा संकेतांक दिलाय, तर त्याच भाषेमध्ये चिल्ड्रन साठी काय येईल. बरोबर आहे. तर टीचर लिहून घेऊ आपण, TEACHER हा जो टीचर आहे. बरोबर आहे. याच्यासाठी आपल्याला काय संकेतांक वापरलाय, तर संकेतांक वापरला आहे VGC पुढे आहे EJGT. त्याचबरोबर चिल्ड्रन साठी काय वापरताल मग, CHILDREN. याच्यासाठी काय येणार आहे ते बघायचं आपल्याला. काय बघा, या टी नंतर कुठलं अक्षर ते पुढचं एक अक्षर घ्यायचं वगळून. बरोबर आहे. टीच्या नंतर यू सोडून व्ही गेलं बघा, टी नंतर यू सोडून व्ही, ईच्या नंतर एफ सोडून जी, एच्या नंतर बी सोडून सी,
आता एच च्या नंतर आय सोडून जे, ई च्या नंतर एफ सोडून जी आणि आर च्या नंतर एस सोडून टी, म्हणजे एक एक अक्षर बघून काय केलं पुढचं अक्षर लिहिलंय. त्याच प्रकारे सी च्या नंतर, आता सी च्या नंतर डी सोडून ई घ्यावं लागेल, मग इथं अगोदर घेऊ आपण ई. त्यानंतर याच्या नंतर आय सोडून जे घ्यावं लागेल, इथं घ्यावं लागेल जे. त्यानंतर आयच्या नंतर आपल्याला जे सोडून के घ्यावं लागेल, के घेतलं. त्यानंतर एल च्या नंतर एम सोडून एन घ्यावं लागेल, बघा एल आहे, एम सोडून एन घेतला. त्यानंतर आता डी च्या नंतर आपल्याला ई सोडून एफ घ्यावं लागेल, ई च्या नंतर एफ घ्यावं लागेल. त्यानंतर आता आर च्या नंतर एस सोडून टी घ्यावं लागेल, आर च्या नंतर एस सोडून टी घेतला, आर एस टी, बरोबर आहे. एस सोडून टी घेतला. आणि त्यानंतर ई च्या नंतर अजून ई आला, एफ सोडून जी घ्यावा लागेल. आणि शेवटी आहे आपल्याकडे एन, एन च्या नंतर ओ सोडून पी घ्यावा लागेल, तर इथे घेतला पी. तर हे ऑप्शन मध्ये कुठं दिसतंय का हे चेक करा बरं. ई जे के, त्यानंतर एन एफ टी आणि जी पी ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसत आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 43 सुद्धा आन्सर असणार आपल्याकडे ऑप्शन नंबर 4 आलं याचा आन्सर. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आपल्याकडं ट्रूथ साठी हा शब्द दिलेला आहे. अरे बापरे एवढा मोठा. त्या पुढे दिल्या फॉल्स साठी काय येईल, मग काय टेन्शन घ्यायचं नाही, कितीही मोठा असू द्या. तुमच्यासोबत तुमचा प्रोमोसर आहे, तुम्हाला ह्याचं उत्तर येऊनच जाईल, बरोबर आहे. मी ट्रिक सांगतो, आन्सर तू कमेंट मध्ये सांग बघा. मग काय लिहायचं आपल्याला, ट्रूथ हा शब्द लिहायचा, इथं लिहून घेतो TRU, त्यानंतर TRUTH हा ट्रूथ. याच्यासाठी काय लिहिले आपल्याकडं SUQS, यस नंतर SUQS, त्यानंतर पुढे आहे TVSU आणि शेवटी आहे GI. तर याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायचं नाही, एकदम सोपा सिक्वेन्स सांगतो, असा सिक्वेन्स सांगतो की याचा आन्सर तुला आलंच पाहिजे बाबा. याच्या पुढचं काय येईल ते तू सांगणार, बरोबर आहे, फॉल्स साठीचं. तर बघा, तर STU झालं का तयार, QRS, STU बघा, TUV, त्यानंतर STU आणि आता GHI, बरोबर आहे. म्हणजेच काय केलंय, हे मधलं अक्षर मागचे पुढचे दोन अक्षर, जे पुढचा शब्द दिला आपल्याकडे ट्रूथ, याच्या पुढचा मागचा अक्षर. आता बघा टी जर बघितलं तर हा टी कुठं आहे बघा इथं, तर त्याच्या पुढचा एक अक्षर मागचा एक अक्षर, हा टी मध्ये, याच्या पुढचा अक्षर एस आणि यू, बरोबर आहे. आर जर बघितलं त्याच्या पुढचा आणि मागचा अक्षर हे आर मधला अक्षर. त्यानंतर यू जर बघितलं, यू कुठं आहे इथं, हे यूज बघलं तर ह्याच्या पुढचा आणि मागचा अक्षर. त्यानंतर यूच्या नंतर टी जर बघितला तर टी जर बघितला हा मधला अक्षर, त्याच्यानंतर पुढचा आणि मागचा अक्षर. म्हणजे असंच केलंय प्रत्येक याच्यामध्ये शब्दामध्ये. मग आपल्याला या फॉल्स साठी काय करायचंय, लिहायचंय. मग इथे लिहू आपण FALSE, याला काय थोडं लांब लांब लिहू म्हणजे लिहायला आपल्याला सोपं. F नंतर FALSE, बरोबर आहे. मग आपल्याला माहित आहे एफ च्या आधीचं नंतरचं, एफ हा मध्ये घ्यायचा, ई आणि जी नंतर घ्यायचा, बरोबर आहे, ई आणि जी. मग इथे लिहिणार आपण EG, बरोबर आहे. त्यानंतर याच्या आधीचा नंतरचा, बघा आता याच्या नंतरचा तर बी घेतो, मग याच्या आधीचा म्हणजे काय, झेड येणार, EGZ, इथं झेड नंतर येणार बी, बरोबर आहे. त्याचबरोबर एल च्या आधीचा नंतरचा, बघा एल च्या इथे एल मध्ये यांच्या आधी के नंतर एम, मग इथे येणार के आणि नंतर येणार एम. त्याचबरोबर एस च्या आधीचा नंतरचा, बघा एस कुठं आहे इथं, एस च्या आधीचा काय आर आणि टी, बरोबर आहे. एस च्या आधी आर नंतर येणार टी, बघा RST, बरोबर आहे. ह्यांचं बी झालं. आता राहिले कोण, ई. जरा पुढे लिहितो ईला, तर राहिले कोण ई. तर ईच्या आधी काय येते बघा, ईच्या आधी डी येते आणि नंतर एफ येते, मग डी आणि EF, बरोबर आहे. तर हे जे अक्षर आहे हे तुम्हाला ऑप्शन मध्ये कुठं दिसतंय का, चेक करा. कुठलं, हे जे दिसतंय हे कुठं दिसतंय का बघा, EGZ, त्या पुढं BKM PRDE, ठीक आहे, BKM RTDF, ठीक आहे, RTDF इथं दिसते बघा, EGZ, त्यानंतर BKM आणि RTDF, म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 44 ऑप्शन नंबर 3 इथं आन्सर आपण काढलेलं आहे. काहीच नव्हतं, एकदम सोपं होतं. जो मधला आपलं अक्षर होतं का नाही, त्याच्या आधीचं एक अक्षर पुढचं एक अक्षर घेतलं आपण, त्याच प्रकारे लिहिलं. आता पुढचा प्रश्न आहे आपल्याकडं, प्रश्न क्रमांक 45, 46, 47. तर याच्यासाठी आपल्याला सांकेतिक भाषा दिली आहे पांडा. अरे बापरे, पांडा कॅन प्ले बॉल. याच्यासाठी आपल्याला अक्षर अंक दिले तर 85, 253, 85, 581, 96, 52. आता लिहून घेऊ आपण, सगळ्यात सोपं काय करू, इकडे लिहून घेऊ, पांडा कॅन प्ले गेम. तर पांडाचं लिहू आपण स्पेलिंग PAND, पांडा
CAN कॅन प्ले, PLAY प्ले, पांडा कॅन प्ले बॉल, बॉल साठी BALL बरोबर आहे. आता याचा सांकेतांक काय दिले तू लिहून घेऊ आपण 85,253 इथे घेतला आपण 85,253. कॅन साठी काय दिले 581. त्यानंतर प्ले साठी काय दिले आपल्याला 96,52 आणि बॉल साठी काय दिले आपल्याकडे 64,56. तर यामध्ये विचारलंय की आपल्याला बी या अक्षरासाठी काय येईल, 2 हा अंक कशासाठी वापरलाय आणि त्यानंतर त्याच सांकेतिक भाषेमध्ये अँड शब्दापासून काय तयार होईल. काही टेन्शन घेऊ नका पोरं, लगेच आपण याला सोडून घेऊ. बघा PAND याच्यामध्ये जर विशेष लक्ष दिलं तर 5 हा अंक डबल झालाय. पांडातलं डी ये राहिलं का इथं लिहून घेऊ, पांडातलं ये राहिलं. पांडा तुझे कसे भूल गए रे हम, ये घ्या पांडातलं ये बरोबर आहे. हा आता बघा यामध्ये पांडा म्हटलं जर बघा इथं ए रिपीट झाले, इथं रिपीट झाले बरोबर आहे, म्हणजे ए दोनदा आले. मग याच अंकामध्ये 5 हा दोनदा झालाय बरोबर आहे, म्हणून ए साठी आपण लिहिणार काय मग 5 बरोबर आहे. एचं मिटलं झालं. आता त्यानंतर CAN कॅन आहे आणि इथं बघा CAN कॅन आहे. या कॅन साठी एन साठी जर आपण 1 घेतला तर इथे 1 आहे का नाही. मग एन साठी जर आपण 5 तर ऑलरेडी आपण घेतलेला आहे, कशासाठी घेतला आपण 5 ए साठी, मग एला आधी राऊंड करू आपण बरोबर आहे. मग जर आपण एन साठी जर 8 घेतला, मग एन साठी जर 8 घेतला तर बघा इथं 8 आहे आणि इथं पण एन आहे, एनचं बी मिटलं 8चं बी मिटलं बरोबर आहे. मग इथं एन ला राऊंड करू 8 ला राऊंड करू बरोबर आहे. मग राहिलं काय फक्त सी आणि तर राहिला फक्त 1, म्हणून सी साठी काय येणार 1 येणार बरोबर आहे. सी चं बी मिटलं एचं बी मिटलं. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर डी एन साठी आपण 8 घेतला, ए साठी आपण काय घेतला 5 घेतला, त्याचबरोबर ए साठी घेतला, एन साठी घेतला. आता डी साठी घेतला का आपण नाही, सी साठी घेतला. आता याच्यामध्ये पी आणि डी राहिलेलं आहे. आता 2 आणि 3 राहिलाय. आता याच्यामध्ये बघा इथं फक्त पी एकाच ठिकाणी आहे आणि इथं 2 आहे बरोबर आहे. मग पी साठी जर 2 घेतला आपण, पी साठी 2 तर बघा पी राऊंड केला 2 ला राऊंड केलं, मग राहते फक्त डी आणि डी साठी काय घेणार मग आपण 3, तर इथं डी साठी येणार मग 3, इथं डी साठी येत आहे 3, डी ला आपण राऊंड केलं 3. पी साठी काय घेतला होता आपण 2 घेतला होता बरोबर आहे. त्यानंतर ए साठी बघा, ए साठी काय घेतलेलं आहे आपण 5 घेतलेलं आहे, मग 5 ला बी राऊंड केलं, राहिले फक्त काय मग एल आणि वाय. आता बी ए, आता हे बघा ए साठी पण काय घेतलेलं आहे आपण 5 घेतलेलं आहे बरोबर आहे. आणि बी साठी बघा आपल्याला किती घेतलं, इथं बी साठी काही घेतलेलं नाही, तर बी बघा इथं एल डबल आले म्हणजे 6 पण इथं डबल आलाय, म्हणजे एल बघा डबल एल आलेला आहे बॉल मध्ये, इथं पण 6 आला इथं पण 6 आला, म्हणजे एल साठी काय येणार मग 6 येणार. एल साठी जर 6 आला मग राहिलाय फक्त 4 हा अंक. बघा ए साठी तर आपण 5 ऑलरेडी घेतलेला होता, मग राहिलाय फक्त बी आणि बी साठी काय येणार मग 4 येणार, बी साठी येणार आहे मग इथं 4. आता याचं सांकेतिक अक्षर अंक आपण लिहून घेतले, मग आपल्याला सांगायचंय की बी साठी काय येईल, तर बी साठी इथं 4 आलेलं आहे. मग ऑप्शन नंबर याचं उत्तर काय असणार आहे 3. प्रश्न क्रमांक 45 ऑप्शन नंबर 4. त्यानंतर 2 हा अंक कशासाठी वापरलाय, 2 हा अंक कशासाठी वापरलाय तर पी साठी वापरलाय, मग ऑप्शन नंबर 1 असणार याचं. आणि 47 मध्ये अँड पासून कुठला शब्द तयार होणार ते पण अनुक्रमे बरोबर आहे. ए साठी काय येत आहे 5, त्यानंतर एन साठी काय येत आहे 8 आणि डी साठी काय येत आहे 3, तर 583 ऑप्शन नंबर 4 मध्ये आपल्याला दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 45, 46, 47 एकाच स्लाइड मध्ये सोडून घेतलेले आहेत. आता प्रश्न आपल्याकडे आहेत पुढचे ते घेऊन सोडून घेऊया. पुढचा प्रश्न आपल्याकडे 48. तर आर्मी शब्दासाठी हा शब्द लिहिला आहे, तर आपल्याला फंड ह्या शब्दासाठी काय येईल ते लिहायचंय. मग आर्मी जो आहे ARMY हा शब्द आहे आर्मी, यासाठी काय लिहिले पुढे लिहून घेऊ आपण, ठीक आहे. बघा आर्मी साठी काय दिले EUOZ, EUOZ. आता बघा ABCD मध्ये ए च्या नंतर BC हा BCD हे 3 अक्षर सोडे बरोबर आहे, BCD सोडून ई आला बरोबर आहे, 3 अक्षर सोडे आणि 4थं अक्षर आलं. आता आर च्या नंतर 2 अक्षर सोडून काय आलं आपल्याकडे यू आला, म्हणजे आर नंतर ST हे सोडे आणि ST सोडून यू आला. त्यानंतर आता एक अक्षर एम नंतर एन सोडून ओ आला आणि वाय नंतर लगेच झेड आला, म्हणजे अगोदर 4 अक्षर सोडून पुढचं अक्षर, नंतर 3 अक्षर सोडून पुढचं अक्षर, नंतर 2 अक्षर सोडून पुढचं अक्षर, नंतर 1 अक्षर सोडलं की लगेच पुढचं अक्षर बरोबर आहे. वाय झाले की नंतर लगेच झेड, 3 सोडून 4थं, इथं 2 सोडून 3रं, इथं थोडं मागं पुढे झालं आपलं बरोबर आहे.
एकदा काय करणार आपल्याला इथं 0, इथं 0 1 2 3 असं लिहावं लागणार. म्हणजे याच्या नंतर बी सी डी 3 अक्षर सोडले आणि चौथं अक्षर डी आलं, असा सिक्वेन्स आपल्याला लावायचा आहे. मग याच्यामध्ये पण तोच लावायचा एफ यू एन डी. तर यामध्ये काय करायचं आपल्याला, ह्याला दिला 0 1 2 3, तर 3 अक्षर सोडून एफच्या नंतर काय येते, बरोबर आहे. एफच्या नंतर एबीसीडी म्हणा, एबीसीडी ई एफ. एफच्या नंतर जी एच आय सोडून काय येते, जे येते. मग इथे लिहिणार आपण जे. त्यानंतर आता 2 अक्षर सोडा यूच्या नंतर. यू नंतर एबीसीडी यू व्ही, यू नंतर व्ही डब्ल्यू सोडून एक्स येणार, व्ही डब्ल्यू सोडून एक्स आला. त्यानंतर एन नंतर एक अक्षर सोडा, ओ सोडून पी आला. आणि डीच्या नंतर लगेच काय येते, डी नंतर येते ई, एबीसीडी ई ई येते, ठीक आहे, ई. तर जे एक्स पी ई कुठे दिसते का बघा, जे एक्स पी ई काय राहिलं रे आपलं, जे एक्स पी दिसतंय ऑप्शन नंबर 2 मध्ये, बरोबर आहे. तर जे एक्स पी हे ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय, म्हणून 48 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलेलं आहे जे एक्स पी, बरोबर आहे. पुढचा प्रश्न राहिलेला सॉल्व्ह करू आपण. प्रश्न क्रमांक 49 मध्ये ए बी ओ व्ही अबू हा शब्द झेड वाय एल ई व्ही असा दिलेला आहे, बरोबर आहे. कसा दिलाय बघा, ए बी ओ व्ही ई हा शब्द पुढे दिलाय आपल्याकडं झेड वाय एल ई व्ही असा दिलाय. आता बघा एबीसीडी मध्ये तुम्हाला माहित आहे ए 1 नंबरला आहे, बी 2 नंबरला, ती आणि ओ आहे 15 नंबरला, व्ही आहे आपल्याला किती माहित आहे, इथं बघा व्ही किती नंबरला दिलाय, हा व्ही दिलाय 22 नंबरला आणि ई आहे 5 नंबरला, बरोबर आहे. त्याच प्रकारे जर एबीसीडी जर आपण खालून म्हणली तर झेड 1 नंबरला येणार, इकडून खालून झेड 1 नंबरला येणार, वाय खालून 2 नंबरला येणार, एल खालून 15 नंबरला येणार आणि ई खालून 22 नंबरला येणार आणि व्ही खालून 5 नंबरला येणार, बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला एबीसीडी मध्ये अंक मिळणार आहेत. बघा याच्या खाली झेड आलेला आहे, दिसते तुम्हाला, इथं जर बघितलं तुम्ही याच्या खाली इथं झेड आलेला दिसते तुम्हाला. त्याच प्रकारे बीच्या खाली वाय जसाला तसा खाली दिसत आहे. त्याचबरोबर ओच्या खाली एल जसाला तसा तुम्हाला दिसत असेल, तर इथं जर बघितलं तुम्ही ओ कुठं आहे, इथं ओच्या खाली एल जसाला तसा दिसत आहे, बरोबर आहे. मग त्याच प्रकारे व्हीच्या खाली ई दिसणार आहे आपल्याला, व्हीच्या खाली एल ई दिसणार आहे आणि ईच्या खाली व्ही दिसत आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे शब्द लिहिलेत. जे अगोदरचा शब्द दिलाय ते वरून एबीसीडी जो अंक येतो त्याच प्रकारे त्या खालचे जे अंक त्याच नंबरला येतील ते अक्षर लिहायचे आहेत. मग शब्द काय आपल्याकडं राईट हा शब्द आहे. जर आपण RIGHT हा राईट जो शब्द घेतला तर आपल्याला काय करायचं माहिती का, आर कुठं एवढं बघायचं आणि त्याचा वरचा आणि खालचा शब्द लिहून टाकायचा, म्हणजे काय येते ते बघा. आरच्या खाली काय येते, इथं लिहू आपण आय, ठीक आहे. त्यानंतर आयच्या खाली काय येणार, आयच्या खाली येणार आर. तर जी बघा कुठं आहे, जीच्या खाली काय येणार टी, तर जीच्या खाली लिहू आपण टी. त्यानंतर एच बघा, एच कुठं आहे, तर इथं एचच्या नंतर इथं खाली येणार यस आणि टी जर बघितलं तर टीच्या खाली काय येणार जी. तर अशा प्रकारे IRTSG तुम्हाला कुठं दिसतंय का, IRTSG ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसत आहे. प्रश्न क्रमांक 49 सुद्धा आपला सोडून झालेला आहे. बघा प्रश्न समजला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा यस तर समजले म्हणून, आणि व्हिडिओला लाईक करा कारण का माझा उत्साह वाढत तुम्हाला अजून असेच मी मोफत बॅचेस तुम्हाला फ्री मध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती चालवणार आहे. चला पुढचा शेवटचा प्रश्न झाला प्रश्न क्रमांक 50. बघा विंडो खिडकी, हा विंडो म्हणजे खिडकी, याच्यासाठी असं लिहिलेलं आहे. तर त्याच भाषेमध्ये सिरियल शब्द कसा लिहिला जाईल. आता विंडो जर शब्द घेतला आपण WINDOW हा विंडो शब्द जर घेतला तर त्यासाठी कशा प्रकारे, आता याला काय करू आपण थोडस उलट्या भाषेमध्ये लिहू, बरोबर आहे. उलट्या भाषेत म्हणजे काय, तर याच्यासाठी काय लिहिलं ते अगोदर लिहून घेऊ आपण, किंवा विंडोला अगोदर उलट लिहू, WINDO आहे का नाही, त्याला असं लिहू, इकडून W घेऊ, WI नंतर N नंतर D नंतर O आणि नंतर W, बरोबर आहे. याला उलट लिहिलं आपण, विंडो या शब्दाला आपण काय केलं उलट लिहिलं, आणि उलट लिहून पुढे येणारे जे अक्षर आहेत ते आपण याच्या समोर लिहूया. समोर काय लिहिलंय DLWMRD, DLWMRD हा दिलेला आहे. आता तुम्ही एबीसीडी मध्ये जर बघितलं तर W हा किती नंबरला येत आहे, W आपल्याला माहित आहे, W खाली O खाली आपण एबीसीडी काढून घेऊया, बरोबर आहे. एबीसीडी जर काढली बघा ABCDEFGHIJKL आणि M,
बरोबर आहे. एम इथं दिसत आहे का तुम्हाला? नाही दिसत. थोडस आपण काय करू, एम ला स्लाइड कुठे गेली आपले, स्लाइड आपली गेली, गायब झाली. ठीक आहे, एक मिनिट, स्लाइडला आपण परत आणूया. आपली स्लाइड गायब झालेली आहे, आपल्याला शोधावं लागणार आहे आपली स्लाइड कुठे गेली. ठीक आहे, टेंशन घ्यायचं नाही पोरं हो, पीके सर तुमचे साथ आहेत, टेंशन लेने की क्या बात है फिर. शेवटचा प्रश्न राहिलेला आहे, तेवढा एक प्रश्न सोडून घेतला की आपलं होऊन जाते. बरोबर आहे, एकदा प्रश्न सोडून घेतला म्हणजे टेन्शन मिटलं. काय प्रॉब्लेम येते अरे ह्याला. ठीक आहे, चला शेवटचा प्रश्न राहिलेला आहे, तेवढा एकदा सोडून घेऊया. प्रश्न शेवटचा बघा, आणि याची पीडीएफ तुम्हाला आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर ॲपवरती फ्रीमध्ये मिळून जाणार आहे. त्या ॲप पण डाउनलोड करून घ्या. तुम्हाला फ्रीमध्ये याचं फ्री एनएमएसचं आपलं जे काही पीडीएफ मटेरियल असणार तिथं मिळणार आहे. आता बघा, एबीसीडी जर आपण काढून घेतली तर एम तिथं दिसणार गेले, पण इथं आहे एम, लक्षात ठेवा. ठीक आहे, एम, एम नंतर KLM, एन ओ पी क्यू आर एस टी, किंवा जसं आपल्याला इकडे एबीसीडी दिली का तीच एबीसीडी आपण इकडे लिहूया, म्हणजे त्याच भाषेमध्ये व्यवस्थित जर लिहिली तर तुम्हाला समजून जायला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, एकदा काय करू आपण, हे आपण एकदा मोडून टाकू, एबीसीडी आपण इकडे लिहूया, म्हणजे हा प्रश्न 50वा जो आहे का नाही एकदम व्यवस्थित लिहून घेऊ आपण. काय वाला रे, मोडणं गेले का, जाऊ दे सोडून घ्या. इकडे लिहू आपण एबीसीडी, इथून लिहितो बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम, नंतर एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. बरोबर आहे, एबीसीडी आपण लिहिली. तर एबीसीडी मध्ये तुम्हाला माहित आहे, ए 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे, 3 नंबरला आहे, 4 हे 5 नंबर, हे 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर, 11 नंबर, 12 नंबर, 13 नंबर, हे 14 नंबरला, 15 नंबरला, 16 नंबरला, 17 नंबरला, 18 नंबरला, हे 19ला, हे 20ला, हे 21, हे 22, हे 23, हे 24, हे 25 आणि झेड आहे 26 नंबरला. हे वरून अंक दिले तर अशा पद्धतीने एबीसीडी आपण लिहितो. जर हेच अंक जर आपण खालून दिले तर झेड 1 नंबरला, वाय 2 नंबरला, एक्स 3 नंबरला, डब्ल्यू 4ला, हे 5ला, 6ला, 7ला, 8ला, 9ला, 10, 11, 12, 13, एम, एन नंतर पुन्हा परत उलट, हे 14, हे 15, हे 16, हे 17, हे 18, हे 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. तर खालून अंक दिले तर हे किती नंबरला येते, हे येते आपल्याला 26 नंबरला. मग आता हेच आपल्याला बघायचंय की डब्ल्यू जर अंक आहे, हा डब्ल्यू बघा कुठे आहे, डी च्या एकदम खाली आहे, हा या ठिकाणी. बरोबर आहे, इथं दिसत आहे. त्याच पद्धतीनं ओ जर बघला तर एल च्या लाईन मध्ये येणार आहे 16 नंबरला. बरोबर आहे, ओ बघा, ओ कुठे आहे, ओ 15ला, तर एल सुद्धा 15ला, या पद्धतीमध्ये येत आहे. बरोबर आहे, त्याच प्रकारे हे जे अंक आहेत वरून बघितलं तर त्या नंबरला आहे, तोच अंक खालून त्या नंबरला येणार आहे. मग आपल्याला सिरियल या शब्दासाठी काय करायचं आहे, अगोदर सिरियल हा शब्द लिहायचा आहे. मग सिरियल शब्द काय लिहिणार आपण, लिहून घेऊया बघा, SERIAL. सिरियल शब्दाला आपल्याला काय करणार, मग अगोदर उलट लिहून घ्यायचं. जसं आपण विंडोला उलट लिहितो का ना इकडून, मग इकडून लिहिताना अगोदर काय लिहिणार आपण, इकडून यस लिहिणार, SE नंतर आर, नंतर आय, नंतर ए आणि नंतर एल. या शब्दासाठी आता काय करायचं आपल्याला, एलच्या खालचा अंक घ्यायचा. बरोबर आहे, मग एलच्या खाली काय येणार आहे, एलच्या खाली इथं बघायचं बघा, एलच्या खाली ओ येणार आहे, मग इथं लिहू आपण ओ. त्याचबरोबर एच्या खाली काय येणार आहे, एच्या खाली येत आहे झेड, ओ झेड. त्यानंतर आता इथं काय होतं, आय होतं, तर बघा बरोबर का, SER आय, तर आय आहे. आता आयचं बघा, आय कुठं आहे, इथं तुम्हाला एबीसीडी मध्ये आयच्या खाली काय दिसतंय, आर दिसतंय, इथं घेतला आपण आर, ओ झेड आर. नंतर आर बघा, आरच्या खाली वर काय दिसणार, इथं आरच्या वर दिसणार आय. बरोबर आहे, आय दिसणार. त्यानंतर ओ झेड आर आय. आता बघा काय राहिले आपल्याकडे, ई बघा कुठं आहे, ईच्या खाली व्ही दिसणार, तर इथं घेतणार व्ही. आणि नंतर यस बघा कुठं दिसतंय, यसच्या वरी काय दिसतंय, तर हे बघा यसच्या वर दिसतंय यस. तर ही ऑप्शन मध्ये तुम्हाला कुठं दिसत आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. OZRIVH ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसत आहे. अशा प्रकारे जो सांकेतिक भाषा भाग 1 यामध्ये एकूण प्रश्न 50 होते, तो पूर्ण आपण भाग 1 तिथं बघितलेला आहे.
आता झालंय आपल्याला नंतर सांकेतिक भाषा ब, सांकेतिक भाषा क आणि सांकेतिक भाषा ड हे सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला फ्री मध्ये याची सिरियल मिळणार आहे आणि रोज संध्याकाळी 8 वाजता हे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल, आपले प्रश्न समजत असतील तर चॅनलला काय करा, तुम्ही सबस्क्राईब करून लाईक पण करा। तर त्याचबरोबर तुमच्या मित्रांना सुद्धा हे काय करा, शेअर करा, जेणेकरून ते काय करतील, तुमच्यासारखाच अभ्यास करतील आणि परीक्षेमध्ये त्यांना पण चांगल्या प्रकारे यश मिळेल। तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय परिवर्तन। चला।